आता आपण कोल्हापूरकडे वळूया। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासात 10 फुटांनी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। काल 5 फुटांनी वाढली होती। बघा किती पाऊस पडलाय, जेणेकरून 10 फूट आता पाणी पातळी वाढलेली आहे पंचगंगेची। त्यामुळे झालंय असं की पात्राबाहेर पाणी यायला सुरुवात झालेली आहे। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेली अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पातळीत वाढ होते। 20 बंधारे पाण्याखाली गेलेत, त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते। गेल्या 24 तासाचा विचार करायला गेला तर पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल 10 फुटांनी वाढलेली आहे आणि पाण्याचा वेग जर असाच कायम राहिला तर पंचगंगा नदी लवकरच आहे ते पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे। एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगा नदीचं हे रूप पाहू शकतोय आपण। पंचगंगा नदी काठोकाठ भरलेली आहे, दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसून येते आणि जिल्ह्यातले पंचगंगा नदीसह अनेक नद्या आहेत त्या अशाच पद्धतीने दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसून येतात। आणि एकूणच पाहायला गेलं तर पंचगंगा नदीसोबतच अनेक नद्यांच्या वरचे बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। 20 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक आहे ते सध्या विस्कळीत झाल्याचं दृश्य आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे अनेक मार्गावरून आहे ते लांबचा फेरा घेऊन गावकऱ्यांना जावं लागते। एकूणच पाहायला गेलं तर धरण क्षेत्रामध्ये जो होत असलेला मुसळधार पाऊस आहे, नदीपात्रामध्ये होत असलेला मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसून येते। गेल्या 24 तासातला विचार केला तर 10 फुटांनी आहे ती पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफची पथकं आहेत ती लक्ष ठेवून आहेत। एनडीआरएफच्या पथकाने सुद्धा काल कोल्हापुरात येऊन पूरप्रवण भागामध्ये आहे ते लक्ष आपलं केंद्रित केलेलं आहे। त्या ठिकाणी जर बचाव कार्य करायचं असेल, नागरिकांचं रेस्क्यू करायचं असेल तर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं रेस्क्यू करता येईल या पद्धतीचा अंदाज आहे ते काल या पथकाने घेतलेला आहे। आणि एकूणच प्रशासन या सगळ्या बाबीवरती सध्या लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर असाच जर कायम राहिला तर मात्र कोल्हापूरची स्थिती आहे ती आणखीन बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज पंचगंगा नदी आहे ते पात्राबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज असल्याचं पाहायला मिळते। नागरिकांना सुद्धा सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे। नदीपात्रामध्ये उतरू नये आणि ज्या धरणातून विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे त्या नदीकडच्या गावांनी विशेषतः खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडसे, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजपासून पुढचे 4 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, कोसळतोय अक्षरशः। नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। जिल्ह्यात 2 एनडीआरएफच्या टीम्स दाखल झालेल्या आहेत। प्रशासन अलर्ट मोडवर आहे। नदीकाठच्या नागरिकांना आणि समुद्रकिनारी जे राहणारे आहेत त्यांना, मच्छीमारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला गेलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजपासून पुढील 4 दिवस जो आहे तो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मी आता आहे तो माणकोल हे धरण आहे या ठिकाणी आहे। हे जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याचा परिणाम सावंतवाडीतील आंबोली येथील चौकुल जे गाव आहे येथील काही घरांना बसलेला पाहायला मिळतोय। तेथील घरांची छपरं जी आहेत ती उडून गेलेलंही पाहायला मिळतंय। दुसरीकडे पाहायला गेलात तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग 4 दिवस जो आहे तो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 एनडीआरएफची पथकं आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, सतर्क राहावं असंही आवाहन करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। दुसरीकडे समुद्रात जे आहे त्या लाटा उसळत आहेत आणि त्या ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहताना आपल्याला पाहायला मिळत, त्यामुळे प्रशासन सतर्क झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अनगासह प्रसाद पाताडे, न्यूज 18 मराठी, माणकोल, सावंतवाडी, सिंधुदुर्ग। सिंधुदुर्गामध्ये एनडीआरएफच्या टीम्स तैनात करण्यात आलेल्या आहेत। काळजी घेण्याचं आवाहन केलं गेलेलं आहे। आता पुढे पुन्हा एकदा आपण रायगडकडे वळूया। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। सलग 5 दिवस मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या तिन्ही मुख्य नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं गेलेलं आहे। 3 मुख्य नद्या ज्या रायगडच्या आजूबाजूने वाहतात, या तिन्ही नद्या धोक्याच्या पातळीच्या वरून वाहता आहेत। त्यामध्ये अंबा नदी, कुंडलिका नदी आणि पाताळगंगा नदी। आता नद्या जेव्हा
धोक्याच्या पातळीच्या वरून वाहतात तेव्हा हे सगळं पाणी शहरांमध्ये, गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये सुद्धा शिरण्याची भीती असते। मुसळधार पावसामुळे रायगडच्या सुकेळी बस स्टॉप जवळ महामार्गावर पाणी साचलं, त्यामुळे पाली खोपोली मार्ग बंद झाला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। जसं पाणी जास्त भरतं, काही सखल भाग पाण्याखाली जातात, तेव्हा तो रस्ता ओलांडता येत नाही आणि त्यामुळे मग राष्ट्रीय महामार्ग सुद्धा बंद होतो काही वेळासाठी, जोपर्यंत पाऊस सलग पडतोय आणि या मार्गावरून जाता येत नाही तोपर्यंत। त्यामुळे पाली खोपोली मार्ग बंद झालाय आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। गुडघ्याच्या वर पाणी आहे, त्यामुळे हा जो समोरचा पूल तुम्हाला दिसतोय तो पूल ओलांडता येणं गाड्यांना शक्य नाहीये। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यामध्ये रस्ते जलमय झालेले आहेत, घरांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। तर बापदेव मार्गावर 2.5 ते 3 फुटापर्यंत पाणी साचलंय, त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक ठप्प झालेली आहे। बांधकाम, नदी नाल्यांवर अतिक्रमण आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही, या परिस्थितीमुळे रस्त्यावर पाणी साचतंय असं लोणावळ्यातल्या लोकांचं म्हणणं आहे। लोणावळा म्हणजे काय? पर्यटन नगरी। पावसानं या पर्यटन नगरीमध्ये दमदार हजेरी लावली आहे। शहरासह परिसरात दाट धुक्याची चादर पसरलेली आहे। हिरव्यागार डोंगर रांगा, कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, धुक्यात हरवलेले घाट आणि थंडगार वारा यामुळे संपूर्ण परिसर नयनरम्य बनलेला आहे। लोणावळ्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडते या सगळ्या वातावरणामुळे। पावसाळ्यातील या मनमोहक वातावरणाचा आनंद घेण्याकरता राज्याच्या विविध भागांमधून पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळ्यामध्ये दाखल होत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणं आणि नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। शहराला पाणी पुरवठा करणारे पानवल हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे आणि धरण क्षेत्रामध्ये 70 ते 80% पाणी साठा वाढलाय। जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहतीये। काजळीसह वशिष्ठी, शास्त्री, सोनवी आणि बावनदीही तुथडी भरून वाहत आहेत। 6 जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याकरता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आता आपण पुण्याची बातमी बघूया। पुण्यामध्ये मुंढवा परिसरात मुसळधार पाऊस झाला आणि डांबरी रस्ता खचला। रस्ता खचल्यानं टेम्पोचा टायर त्यात अडकला। विशेष म्हणजे अवघ्या 4 दिवसांपूर्वीच या रस्त्याचं डांबरीकरण केलेलं होतं, त्यामुळे पुणे महापालिकेकडून कसं निकृष्ट काम केलं जातंय याचा आरोप स्थानिक करतायत। स्थानिकांनी उदाहरणच देऊन दाखवलं की या रस्त्यावर 4 दिवसापूर्वी डांबरीकरण झालेलं होतं आणि तो रस्ता खचला, त्यात एका टेम्पोचा चाक रुतून बसला अक्षरशः। राज्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। पावसामुळे डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे ओसंडून वाहत आहेत। साताऱ्यातील कोयना धरण परिसरात असलेला प्रसिद्ध ओझरडे धबधबा 300 फुटांवरून पांढरा शुभ्र फेसाळणारा असा खाली येतो आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो हिरवाईने नटलेला आहे, त्यामुळे दिसणारं दृश्य डोळ्यांना अत्यंत मनमोहक असं आहे। रायगडच्या मुंबई गोवा महामार्गावर नागोठणेजवळ सुकेळी खिंड इथं नाल्याचं पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक मंदावलेली आहे। मुंबई गोवा महामार्गावर नागोठणेजवळ पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली आहे, कारण पाणी हे 3-4 फुटांचं आहे। त्यामुळे हा रस्ता येण्या जाण्यासाठी अगदी काही मीटरचा का होईना पण बंद झालेला आहे। पुढे पाणी नाही, मागे पाणी नाही, पण मध्ये नाल्यामुळे साधारणपणे 3-4 फूट पाणी आहे, तिथून गाड्या जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक मंदावलेली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असेच काही ठिकाणी पॅचेस निर्माण होतात। हे पॅचेस म्हणजे काय, तर तिथली असलेली स्थानिक नदी किंवा नाला याचं पाणी रस्त्यावर येतं आणि मग महामार्गावरची वाहतूक मंदावते।
कर्जत खालापुरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. सततच्या पावसामुळे जनजीवन तिथलं डिस्टर्ब झालेलं आहे, विस्कळीत झालेलं आहे. उल्हास नदी आणि पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये. याकरता प्रशासन सज्ज आहे. जर पाणी पातळी वाढली आणि ते पाणी सगळं गावामध्ये आलं, शहरामध्ये आलं तर काय काळजी घ्यायची यासाठी आदेश दिले गेलेले आहेत. गेल्या 3 दिवसांमध्ये तालुक्यात काही ठिकाणी घरं पडली आहेत आणि नुकसान झालेलं आहे, तर काही ठिकाणी गुरांचे गोठे कोसळलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. कर्जत तालुक्यातील आसे या गावी भवानी मातेच्या मंदिरावर झाड पडलं आणि मंदिराचं नुकसान झाल्याची ही घटना घडली आहे. आता एक अत्यंत व्हायरल झालेला व्हिडिओ जो बघून तुम्हाला सुद्धा आनंदही होईल आणि आश्चर्यही वाटेल. सर्वत्र पाऊस सुरू असताना वंदे भारत एक्सप्रेसचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. पाणी साचलेल्या ट्रॅकवरून वंदे भारतचा सुसाट प्रवास कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. सगळ्यात आधी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तुम्हाला असं वाटेल की हा क्रिएट केलेला AI सारखा व्हिडिओ वगैरे असावा, पण जेव्हा तुम्ही 2-2, 3-3 वेळा तो व्हिडिओ बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरोखर वंदे भारतने सुसाट जो प्रवास केला आणि त्याच्या रस्त्यात त्याच्या मार्गामध्ये ट्रॅकवर थोडंसं जे पाणी साचलेलं होतं काही मीटर अंतरावरचं, तर ते पाणी उडवत ती कशी वंदे भारत पुढे गेलेली आहे आणि त्या पाण्याचे तुषार कसे वरपर्यंत उडाले अगदी वरच्या ब्रिजपर्यंत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसेल.